तर आपण आज काय बघणार आहे, चॅप्टर नंबर 1 जे स्वाध्यायामध्ये जेवढे तुमचे गणित आहेत तेवढे आपण बघणार आहोत. मग स्वाध्यायामध्ये जवळपास तुम्हाला 7 गणित आहेत, बरोबर ना. तर तुम्ही इयत्ता तुमचं 10वीचं पहिल्या चॅप्टरचं जर स्वाध्याय चेक केला त्याच्यामध्ये किती गणित आहेत? 7, जवळपास 7 गणित आहेत. त्यातले आपण गणित आज घेणार आहोत. मग ती सगळी गणित कशावर डिपेंड आहेत? तुमच्या मोशनवर. न्यूटनचे जे आपण फ्री फॉल मध्ये जे लॉ पाहिले होते, बरोबर, त्याच्यावर डिपेंड आहेत. आणि त्यानंतर आपण ग्रॅव्हिटी काढत होतो, ते ग्रॅव्हिटी डिपेंड आहे. जसं की वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी, त्याच्यावर पण ते काही गणित डिपेंड आहेत. तर आपण आज कोणतं घेणार आहे? पहिले गणित. कोणतं घेणार आहे? पहिले गणित घेणार आहोत याच्यामध्ये. तर पहिले गणित काय? एन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड. एक ऑब्जेक्ट आहे, तो काय करतोय? 5 सेकंड घेतोय टू रीच द ग्राउंड. तो खाली येण्यासाठी किती वेळ घेतोय? एक ऑब्जेक्ट 5 सेकंड घेतोय. फ्रॉम अ हाईट ऑफ 5 मीटर. त्याची उंची किती आहे? 5 मीटर. तो ऑब्जेक्ट 5 मीटरवरून खाली टाकल्यानंतर तो खाली पडण्यासाठी किती वेळ घेतोय? 5 सेकंड. ऑन अ प्लॅनेट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? त्यांनी काय विचारलंय? व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅल्यू ऑफ काय विचारलंय? जी विचारलं त्यांनी. तुम्हाला जी ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर आपल्याला जी ची व्हॅल्यू काढताना फॉर्म्युला कोणता आहे? दोन फॉर्म्युल्यामध्ये, मोशनच्या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये पण आहे आणि मोशनच्या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये पण आहे. जसं की व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, आणि दुसरा कोणता आहे? एस इज इक्वल टू यू इंटू टी प्लस 1/2 इंटू जी इंटू टी स्क्वेअर. मग ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये जी आहे. पण नेहमी काय लक्षात ठेवायचं, एखादं गणित आलं ना तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे? गिवन डाटा लिहिला पाहिजे. गिवन डाटाच्या मध्ये काय काय बघा, लक्षात द्या. लक्ष सगळ्यांनी. गिवन डाटा काय? एक ऑब्जेक्ट आहे, तो टाइम किती वेळ घेतोय रे? बोला, किती वेळ घेतोय? 5 सेकंद. त्यानंतर त्या ऑब्जेक्टची हाईट किती आहे रे? 5 मीटर. आणि मी तुम्हाला सांगितलं, एखादा ऑब्जेक्ट वरतून जर खाली पडतोय, ती कंडिशन आहे फ्री फॉल. कशाची कंडिशन आहे? आणि फ्री फॉल मध्ये यू काय असतो? नेहमी सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती असते? 0. मग यू इज इक्वल टू किती झालं? 0. यू इज इक्वल टू किती झालं? 0. मग त्यांनी तुम्हाला कोणती व्हॅल्यू काढायला सांगितली? जी ची व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू काढायला सांगितली? जी ची व्हॅल्यू. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आता इथे एस दिलाय, डिस्टन्स दिलाय, ओके, हाईट दिली. मग डिस्टन्स साठी फॉर्म्युला कोणता आहे? डिस्टन्स इज इक्वल टू यू इंटू टी प्लस काय पुढं? 1/2 इंटू ए इंटू टी चा स्क्वेअर. मग तुम्हाला माहितीये इथे ए म्हणजेच काय असणार आहे? ग्रॅव्हिटी. जी असणार आहे. मान्य आहे का सगळ्यांना? मग एस किती आहे तुमचा? 5. यू किती आहे? 0 इंटू टाइम 5 प्लस 1/2. मग ऍक्सलेरेशन किती असते? कोण सांगल? ऍक्सलेरेशन किती असतं? अरे ऍक्सलेरेशन जी ची व्हॅल्यू किती आहे? 9.8. 9.8 का त्यांनी दिलेली आहे? चेक करा त्याच्यामध्ये दिलेली का त्यांनी? दिलेली का त्यांनी? दिली आहे का? नाही. ओके. अरे जी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. दिलेली तर नसणार ना. जी ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला? फाइंड आउट करायची आहे. मग तुम्ही जी आहे तसा घेतला इथं खाली, इंटू टाइम किती आहे रे? 5 चा स्क्वेअर. आता लक्ष द्या, 0 इंटू 5 किती झालं रे? 0 प्लस 1/2 इंटू तुम्हाला जी ची व्हॅल्यू काढायची इंटू 5 चा स्क्वेअर किती रे? किती आहे? 25. 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. आता तू इकडं डिवाइड मध्ये, तो इक्वल चिन्हाच्या पलीकडे काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 2 इज इक्वल टू जी इंटू 25. 5 इंटू 2 किती झाला? 5 इंटू 2 किती झाला? 10 इज इक्वल टू जी इंटू 25. आता 25 इकडे गुणाकारात आहे. 25 कसं आहे? इकडं गुणाकारात. अलीकडे आलं काय होणार आहे? भागाकार. 10 भागिले 25 बरोबर जी. 5 दुने 10, 5 5 25. आता 2 भागिले 5 करायचे. 5 1 5, 5 0 0. इथे दिला पॉइंट, इथं 0 वाढवला आणि 5 चौक 20. मग जी ची व्हॅल्यू किती आली? 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्यांना कळलं का? आणि तुम्ही जर आता स्वाध्यायाचे पुस्तक पाहिलं त्याच्यामध्ये खाली व्हॅल्यू किती आहे जी ची? 0.4.
मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्यांना कळलं? काय प्रॉब्लेम आहे का? सिंपल. आपण इथं डिस्टन्स दिला होता म्हणून डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणता यू काय इथं शून्य घेतला, तर यू शून्य घ्यायचं कारण असं आहे की वस्तू वरून खाली पडलेली, आणि जर वस्तू वरून खाली पडते तर ऑलवेज इनिशियल व्हॅल्यूसिटी किती असणार? सुरुवातीची व्हॅल्यूसिटी किती असणार? 0. जर आपण एस्केप व्हॅल्यूसिटीचा फॉर्म एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, वस्तू वरती जर फेकली असेल तर वरती फेकल्यावर व्ही 0 होतो. फायनल व्हॅल्यूसिटी काय होते? 0. वस्तू एका स्पीडने जाते वरती दगड फेकल्यावर, आणि दगड एका हाईटला पर्टिक्युलर हाईटला जाऊन काय होतं? त्याचं फायनल व्हॅल्यूसिटी किती होते? 0 होते. म्हणजे व्ही 0 होतो. तिथे यू 0 असतो का? नाही. नेहमी फ्री फॉल मध्ये व्ही किती असतो? यू किती असतो? 0. सगळ्यांना कळलं? ओके, क्लिअर. पुढचं गणित घ्यायचं. तर पुढचं गणित काय बघा. बघा, एक ऑब्जेक्ट आहे. एक काय ऑब्जेक्ट, तो काय केला रे? व्हर्टिकली थ्रो केलाय वरती. व्हर्टिकली कसं केलाय? थ्रो केलाय. अँड ऑब्जेक्ट थ्रो व्हर्टिकली अपवर्ड. एक ऑब्जेक्ट आहे, समजा तो दगड असेल. ऑब्जेक्ट काय असेल? दगड असेल. आणि तो वरती फेकला आपण. पण तो किती हाईटवर गेला? आता दगड तर 500 मीटरवर जाणार नाही. समजा तुमचं एक छोटंसं मिनी रॉकेट असेल, जे तुम्ही सुरुवातीला कोणी पण एक तयार करतं. ते मिनी रॉकेटची टेस्टिंग चालू असेल समजा, आणि ती हाईट किती गेली? 500 मीटर. 500 मीटर म्हणजे किती? अर्धा किलोमीटर, बरं का? हा. व्हॉट वॉज द इनिशियल व्हॅल्यूसिटी? त्यांनी काय विचारलंय? इनिशियल व्हॅल्यूसिटी. एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टची हाईट किती आहे? 500 मीटर. म्हणजे एस किती झाला? एस किती झाला? 500 मीटर. ओके. आणि त्याची तुम्हाला इनिशियल व्हॅल्यूसिटी काढायची. इनिशियल व्हॅल्यूसिटी तुम्ही काय म्हणतात? यू. ओके. मग आपण गिवन डाटा लिहू. नेहमी गणित आल्यावर काय लिहायचं आपण? गिवन डाटा. काय लिहायचं? आपल्याला दिलेल्या कोणत्या कोणत्या किमतीत? आपल्याला काय काय दिलंय? ऑब्जेक्ट दिलाय, त्याची हाईट किती दिले? 500 मीटर. त्यानंतर त्यांनी आपल्याला काय, त्यांनी अजून काय दिलंय? जी दिलाय. किती दिलाय? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर ते आपल्याला म्हणतात त्याच्या इनिशियल व्हॅल्यूसिटी किती? इनिशियल व्हॅल्यूसिटी काढा. ओके. आणि आता ऑब्जेक्ट जर वरती गेला असेल तर फायनल व्हॅल्यूसिटी किती असते? नेहमी 0. फायनल व्हॅल्यूसिटी किती असते नेहमी? मग आपण v इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. कळलं? आता त्यानंतर अजून काय? हाऊ लॉंग विल बी द ऑब्जेक्ट टेक टू बॅक द अर्थ. मग तो ऑब्जेक्ट पुन्हा पृथ्वीवर यायला किती वेळ घेईल? मग त्यांनी आपल्याला काय विचारलंय? टाइम. येस, गुड. त्यांनी आपल्याला काय विचारलंय? टाइम विचारलेला आहे. तर सगळ्यात पहिलं काय करणार आहे आपण? सॉल्व्ह करायला घेऊ. मग मोशनचा थर्ड लॉ काय सांगतो? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. मान्य सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर? आता इथं ऍक्सिलरेशन म्हणजे काय रे? ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटी त्या वस्तूला कुठं ओढते? स्वतःकडे. कुठं ओढते? मग तुम्ही काय जी काय घेतला? मायनस. ओके. व्ही ची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे? 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर. यू तुम्हाला माहिती आहे का? नाही. प्लस 2 मायनस जी इंटू एस. आता यू इकडे प्लस मध्ये, इकडे काय होणार आहे? मायनस. मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इंटू प्लस मायनस 2GS. पण मायनस मायनस गेट कॅन्सल. मायनस मायनस कॅन्सल. तुमच्याकडे राहिलं काय? फक्त यू स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जी इंटू एस. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? ओके. यू स्क्वेअर तुम्हाला काढायचं आहे. जी ची व्हॅल्यू किती दिली? 10. गुड. आणि एस ची व्हॅल्यू किती आहे? 500 मीटर. आणि ती मीटर मध्ये घ्यायची असते. 10 गुणिले 2 किती झाले? 20. आणि 20 गुणिले 500 किती झाले? 1000. 5 दुने 10. हा एक शून्य, हे 2 शून्य. 1 2. आणि यू चा स्क्वेअर. यू बरोबर रूट मध्ये 1 2 3. आणि यू ची व्हॅल्यू किती झाली? 100 मीटर पर सेकंड. त्यांनी तुम्हाला विचारलं होतं, जे यू तुम्हाला काय विचारतं? इनिशियल व्हॅल्यूसिटी विचारते. इनिशियल व्हॅल्यूसिटी कळली सगळ्यांना? इथे कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? आहे का? नाही. मग त्यांनी आपल्याला काय विचारलंय? पुढे टाइम विचारला. काय विचारलं आहे? टाइम. आता तुम्हाला एक गोष्ट कळलेली आहे. तुम्हाला एक गोष्ट काय कळली? की बाबा यू तर भेटला आपल्याला. मग तुमच्याकडे सिंपल एक
मोशनचा पहिला नियम आहे काय, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. त्यांनी टाइम विचारला होता. ओके, v किती असणार रे, 0, u प्लस ए टी, बरोबर. मग तुम्हाला मागाशी सांगितलं होतं ए ची व्हॅल्यू किती असणार आहे, जी, आणि तो जी प्रत्येक वस्तूला काय करतोय, अपोज करतोय, विरोध करतोय. त्यामुळे आपण काय घेतलं इथं मायनस. मग 0 इज इक्वल टू यू प्लस मायनस जी इंटू टी, बरोबर. यू इकडं प्लस मध्ये, अलीकडे काय होणार आहे, आपल्याला काढायचं आहे टी काढायचं आहे ना. मग यू काय होणार आहे, मायनस यू मायनस जी इंटू टी. मायनस मायनस गेट कॅन्सल, राहिलं काय, यू इज इक्वल टू जी इंटू टी, बरोबर. यू किती रे बाळांनो, आपण यू काढला होता ना, म्हणजे इनिशियल व्हॅल्यूसाठी काढली होती. इनिशियल व्हॅल्यूसाठी किती आहे, 100. त्यानंतर त्यांनी आपल्याला काय दिलाय, जी दिलेला आहे. किती दिलेला आहे, 10 इंटू टी. टाइम काढायचा आहे 10, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, अलीकडे काय होणार आहे, डिवायडेशन. काय होणार आहे, डिवायडेशन. मग 100 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू टी, आणि इथं आन्सर काय आलं, 10. म्हणजे तुमच्या वस्तूला एका साईडने वरती जायला किती वेळ लागतोय, जायला किती वेळ लागतोय, 10 सेकंद. न्यायला पण किती वेळ लागणार आहे. मग जर तुम्हाला टोटल टी काढायचा आहे, T1 प्लस T2, एक अपवर्ड म्हणजे कोणत्या बाजूला, वरच्या बाजूला, म्हणजे वस्तू वरती आता टाइम, आणि एक टाइम कोणता, डाऊनवर्ड. मग अपवर्ड टाइम किती आहे, 10 सेकंद. डाऊनवर्ड टाइम किती आहे, 10 सेकंद. टोटल टाइम किती झाला बघा तुमच्या त्या न्यूमरिकल खाली, जे तुमचं डी म्हणजे चौथं न्यूमरिकल आहे, त्याच्या खाली काय, तुमचं इनिशियल व्हेलोसिटी किती आहे, 100 मीटर पर सेकंड, आणि टाइम किती आहे, 20 सेकंड. सगळ्यांना कळलं, इझी होतं. परत सांगतो, नेहमी न्यूमरिकल प्रॉब्लेम आल्यावर काय बघायचं, ते गणित समजून घ्यायचं आणि गिवन डाटा लिहायचा. गिवन डाटा होतं, इथं हाईट होती 500 मीटर गिवन होतं. त्यानंतर विचारला काय होतं, इनिशियल व्हेलोसिटी काढा. ओके, आणि नंतर त्यांनी विचारलं होतं टाइम किती लागतो त्या वस्तूला अपवर्ड जायला आणि डाऊनवर्ड यायला. मग त्यामुळे आपण सुरुवातीला काय घेतलं, मोशनचा तिसरा फॉर्म्युला घेतला, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्सलेशन इंटू डिस्टन्स. ओके, त्या व्हॅल्यू सगळ्या पुट करून आपण कोणती किंमत काढली, u म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी. आणि हाच इनिशियल व्हेलोसिटी घेऊन आपण मोशनचा पहिला नियम घेतला आणि काय काढला, टी म्हणजे टाइम. टू फाइंड द टाइम. सगळ्यांना कळलं, क्लिअर याच्यामध्ये. नेक्स्ट कोणते आता, द मास अँड द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज 5 kg. बघा, एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचं मास ऑन द अर्थ किती आहे रे, 5 kg. अँड द वेट इज, म्हणजे अर्थ वरचं काय, वेट ऑन अर्थ किती आहे रे, 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन मून, म्हणजे मास ऑन मून पण काढायचं आपल्याला. पहिलं काय काढायचंय, मास ऑन मून, आणि दुसरं काय काढायचंय, वेट ऑन मून काढायचंय. Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of the earth gravity. आणि ते काय म्हणतात, ऍक्सलरेशन कुठं, मून वरती किती कन्सिडर करा म्हणतात, 1/6. किती कन्सिडर करा म्हणतात, 1/6. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय काढू, मास काढू. मास ऑन मून. ठीक आहे, आता मला एक सांगा, आपण ज्यावेळेस मास ही कन्सेप्ट पाहिली, तर मास इज डॅश डॅश एव्हरीवेअर सेम. मास तुम्ही कुठे बघा, पृथ्वीवर असू द्या, चंद्रावर जावा किंवा कोणत्याही ग्रहावर जावा, मास किती असणार आहे, सेम. म्हणून तुम्हाला पहिलं काय काढायचं, मास ऑन मून. मग तुम्ही तुमचं स्टेटमेंट काय दिले पुस्तक मध्ये आता त्यांनी तुम्हाला, की मास ऑन अर्थ किती आहे,
5 kg. किती आहे? 5 kg. आणि मासच्या नियमानुसार मास कसा असतो? सेम असतो. काय असतो? सेम. म्हणून जर मास ऑन अर्थ किती आहे? 5 kg, तर मास ऑन मून किती असणार आहे? 5 kg. मग तुम्हाला पहिलं उत्तर भेटलेलं आहे. पहिलं उत्तर भेटलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? पहिलं उत्तर भेटलं. आता उत्तर क्रमांक 2. त्यांनी काय विचारलंय? वेट ऑन मून. वेट ऑन मून. मग वेट ऑन अर्थ किती आहे बाळांनो? किती आहे? 49 न्यूटन. मग ते काय म्हणतात की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून 1/6 ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या वेट पेक्षा किती कन्सिडर करा म्हणतात ते अजून करा? 1/6. आणि जर तुम्ही पृथ्वीच्या वेट पेक्षा त्याला किती केलं? 1/6 काय केलं? अजून केलं तर आन्सर किती येते? 6 1 6, 6 8 48. खाली किती राहिला? 1. इथला पॉइंट, इथला त्यामुळे 0. 6 1 6, खाली किती राहिले? 4. परत 6 6 36. बरोबर. खाली किती राहिले? 4. परत 6 6 36. म्हणजे वेट ऑन मून किती आलं? 8.166 न्यूटन. बघा, चेक करा बरोबर आहे का? ओके. तुमच्या सगळ्यांच्या स्वाध्यायामध्ये बघा क्वेश्चन नंबर आहे तिसऱ्याच्या खाली 5 kg आणि 8.17 न्यूटन दिसतंय सगळ्यांना? ओके, क्लिअर. सिंपल होतं. पहिला त्यांनी मास काढायला सांगितला होता. मास सगळीकडे काय असतो? सेम असतो. त्यामुळे जर पृथ्वीवरती 5 kg मास असेल तर चंद्रावरती किती मास असणार आहे? 5 kg. दुसरं सांगितलं त्यांनी वेट ऑन अर्थ. पृथ्वीवरती जर वजन 49 न्यूटन असेल तर चंद्रावरती किती असेल? पण ते पुढे म्हणतात की अझ्युम करा की चंद्रावरचं वेट हे पृथ्वीच्या 1/6 असणार. किती असणार आहे? मग 49 इंटू 1/6, 1/6. आणि त्याचा भागाकार व्यवस्थित केला तर वेट ऑन मून किती आलं? 1.66 न्यूटन. सगळ्यांना क्लिअर? ओके. नेक्स्ट घ्यायचं आता. नेक्स्ट काय सांगितलं बघा. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल. एक बॉल आहे आणि तो काय करतोय? फॉल करतोय. फॉल म्हणजे काय रे बाळांनो? पडणे. तो टेबलवरून काय करतोय? बॉल खाली पडतोय. अँड रीच द ग्राउंड इन 1 सेकंड. मग त्या बॉलचा टाइम किती झाला? 1 सेकंड. Assuming G is 10 मीटर पर सेकंड. G किती केला रे बाळांनो? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. तुम्हाला व्ही काढायचा आहे. ओके. आता जो तो चेंडू जर वरून खाली पडत असेल तर यू किती असणार रे? यू किती असणार आहे? 0 मीटर पर सेकंड. आणि तुम्हाला व्ही काढायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय काढायची? हाईट काढायची. काय काढायची? हाईट तुम्हाला काढायची आहे. मग चला पहिले काय काढू? हाईट काढू. काय काढू? हाईट. टू फाइंड द हाईट. मग हाईट साठी फॉर्म्युला सिंपल आहे. एस इज इक्वल टू यू इंटू टी. बरोबर. प्लस 1/2 इंटू जी इंटू टी स्क्वेअर. बरोबर. आता एस काढायचं आहे, हाईट काढायची. यू किती आहे तुमचा? 0. टाइम तुमचा किती आहे? 1. प्लस 1/2 इंटू 10 इंटू 1चा स्क्वेअर. एस इज इक्वल टू 1/2 इंटू 10. 1चा स्क्वेअर किती असणार आहे? 1. 2 1 जा 2, 2 5 जा 10. मग हाईट किती आली? 5 मीटर. समजतंय का? हाईट किती आली? 5 मीटर. मग त्यांनी आपल्याला सांगितलं काय काढा सांगितले? दुसऱ्यांदा काय काढा सांगितले? स्पीड. म्हणजे फायनल वेळासाठी सांगितले. चेंडू खाली पडताना स्पीड किती असेल? मग फॉर्म्युला काय? V इज इक्वल टू यू टू फाइंड
वेलोसिटी किंवा स्पीड. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. v किती असणार आहे 0, u प्लस ए किती आहे तुमचा, ए म्हणजे काय g इंटू टी. ठीक आहे. u तुमचा सॉरी v काढायचं आपल्याला ना, सॉरी, v इज इक्वल टू यू 0 प्लस g इंटू टी. v इज इक्वल टू g किती आहे 10, टाइम किती आहे 1 सेकंद. v इज इक्वल टू 10 इंटू 1 10 मीटर पर सेकंड. मग तुम्हाला डिस्टन्स किती भेटलं 5 मीटर. तुम्हाला वेलोसिटी किती भेटली 10 मीटर पर सेकंड. पण सगळ्यांना क्लिअर आहे. सगळे प्रॉब्लेम सिंपल आहेत आणि हे प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला पार्ट 1 च्या पेपरला क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 मार्काला येऊ शकतात, किंवा 2 किंवा 3 मार्काला ते येऊ शकतात. त्यावेळेस गडबड करायची नाही, सिंपल आहेत, स्टेप वाईज जायचं आणि ते सगळे गणित सोडवायचे. पुढचा क्वेश्चन काय बघा. द मास ऑफ द, तुम्हाला असे गणित आले की तुम्हाला भीती वाटते है ना. बघा, द मास ऑफ द अर्थ ऑन द मून आर 6 इंटू 10⁻24 kg अँड मूनचा किती आहे 7.4 इंटू 10⁻22 kg. मग गिवन डाटा मध्ये सगळं नेहमी लिहून घ्यायचं. काय लिहायचं बघा, मास ऑन अर्थ किती आहे रे बाळ 6 इंटू 10⁻24 kg. दुसरं काय रे, मास ऑन मून किती आहे 7 इंटू 7.4 इंटू 10⁻22 kg. इथपर्यंत आलात. त्यानंतर काय दिले, द डिस्टन्स बिटवीन द देम इज 3.84 इंटू 10⁻5 किलोमीटर. म्हणजे एक अर्थ आणि एक मून यांचे त्यांनी काय दिलेलं आहे डिस्टन्स दिलंय. पण डिस्टन्स किती दिलंय रे बाळ 3.8 इंटू 10⁻5 काय दिलंय किलोमीटर दिले. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणतो की डिस्टन्स नेहमी किती असायला पाहिजे मीटर मध्ये. कशामध्ये असला पाहिजे मीटर. मग जर तुम्हाला मीटर करायचं असेल तर तुम्ही काय करणार 1000 ने गुणणार इंटू 10⁻5 आणि 1000 म्हणजे 10⁻3. मग किती झाले 3.84 इंटू 10⁻5 10⁻3 किती झालं 10⁻8 मीटर. मग तुमच्याकडे डिस्टन्स किती झालं 10⁻8 मीटर. पुढे काय येईल कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला काय करायचंय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू. मग तुम्हाला एफ काढायचं. काय काढायचंय एफ. आणि तुम्हाला जी दिलाय कॉन्स्टंट असतो, जी किती दिलाय 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. सगळ्यांना कळलं गिवन व्हॅल्यू काय कळलं. आणि जर आपल्याला एफ काढायचं असेल तर एफचा फॉर्म्युला काय रे, एफ इज इक्वल काय जी इंटू मास ऑन अर्थ सध्या इंटू मास ऑन मून डिवाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. तुमचा जो डिस्टन्स आहे त्याचा काय असणार आहे स्क्वेअर. मग सगळ्या व्हॅल्यू आहे तशी ठेवायच्या. जीची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे 6.7 इंटू 10⁻11 हे ठेवलं इंटू मास ऑन अर्थ किती आहे रे 6 इंटू 10⁻11 इंटू मास ऑन मून किती दिलं रे इथं 24 आहे ना. हा. आणि मास ऑन मून किती दिलंय 7.4 इंटू 10⁻22 डिवाइड बाय डिवाइड केलं. डिवाइडला काय झालं तुम्हाला आर चा स्क्वेअर. आर किती तुमच्याकडे डिस्टन्स किती आहे 3. बघा हे इथल्या दोघातलं अंतर तुम्हाला लिहायचं आहे. आपण अंतर कशामध्ये काढले मीटर मध्ये काढलेलं आहे. मग किती झालं 3.84 इंटू 10⁻8 चा स्क्वेअर. आता असं गणित आल्यावर कधी घाबरायचं नाही. काय करायचं सिंपल तुमच्या सिंपल साईडला लिहून घ्या 6.7 इथं काय 6 इथं काय 7.4. मग राहिलं काय 10⁻11 इंटू 10⁻24 इंटू 10⁻22. त्यानंतर 3.84
चा स्क्वेअर आहे ना 3.84 इंटू 3.84. आणि ज्यावेळेस असे जर कोणती व्हॅल्यू आली 10⁸ चा स्क्वेअर तर ते काय करायचं इंटू करायचं. 8 दुने किती 10⁸ आहे ना आणि 8 दुने किती 16. मग इंटू 10⁻16 इथपर्यंत कळलं. मग काय करायचं सिंपल यांचा गुणाकार करून घ्यायचा. यांचा गुणाकार केला की हे तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. ने माहिती आहे a⁻m इंटू a⁻n असेल त्याचं काय होतं a⁻m प्लस n. हा नियम सगळ्यांना माहिती आहे. त्यानुसार याला काय करायचं आपण सोडून घ्यायचं. मग ज्यावेळेस तुम्ही हा गुणाकार करता ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण गुणाकार केला तर तुम्हाला गुणाकार केला काय भेटणार व्हॅल्यू 6.7 इंटू 6 इंटू 7.4. ह्याचा गुणाकार तुम्हाला किती भेटतो ह्याचा गुणाकार तुम्हाला भेटतो 297.48. ओके ह्या तिघांचा गुणाकार डिवाइड बाय याचा गुणाकार तुम्हाला किती भेटतो 14.74 गुणाकार केला. ठीक आहे. मग तुम्ही म्हणता सर आता बाकीचं कसं सोडवायचं सांगा. बरोबर ना. आता मी काय करतो 10⁻24 10⁻22 24 आणि 22 किती झाले 46 किती झाले 46. आणि आता मायनस चिन्ह आहे ना मग 46 मधून 11 गेले किती राहिले 35. इथे किती आले इंटू 10⁻35. इथे किती होते 10⁻16 इथे 10⁻16. आता अजून एक नियम लक्षात ठेवायचा a⁻m डिवाइड बाय a⁻n असेल तर ह्यांचं काय होतं a⁻m मायनस n. इथं सेम तसंच आहे का बघा a⁻m डिवाइड बाय a⁻n मग a⁻m मायनस n मग 35 मधून 16 गेले किती राहिले 35 मधून 16 गेले किती राहिले 19 राहिले. मग तुम्ही ज्या वेळेस ह्या दोघांचा भागाकार करणार आहे ह्या दोघांचा काय करणार तुम्ही भागाकार करणार आहात. ह्या दोघांचा व्यवस्थित भागाकार करणार आहे त्यावेळेस तुम्ही काय लिहिणार इथं ह्यांचा आन्सर इंटू 10⁻19. ओके आणि यांचा आन्सर किती ते काढताय का तुम्ही लवकर पटकन बघा बरं 297 डिवाइड 0.48 डिवाइड बाय 40.74 किती आला आन्सर 0. का किती बघा लवकर पटकन 0.201 आणि एक घर जर अलीकडे सरकलं तर काय होतं F इज इक्वल टू 2.01 इंटू 2.01 इंटू 10⁻20 न्यूटन. सगळ्यांना कळलं. त्याचं फायनल उत्तर तुमच्याकडे असणार आहे 2.01 इंटू 10⁻20 न्यूटन. चेक करायचं म्हणजे किती चेक करा. बरोबर आहे एफ होतं एफ वालं होतं बरोबर. आता चला पुढचं आणि शेवटचं घेऊया. शेवटचं कोणतं आहे सेम असं गणित आहे याच्यामध्ये असं काही घाबरून जायसारखं काय नाहीये. ओके तर तुम्ही दरवेळेस सारखं तुम्ही लक्ष द्या. इथं काय दिलं रे द मास ऑफ द अर्थ इज 6 इंटू 10⁻24. मास किती रे अर्थचं मास ऑफ द अर्थ 6 इंटू 10⁻24 kg. मास नेहमी केजी मध्ये यायचं. त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन. आता इथे एक मास अर्थचा आहे आणि एक मास कशाचा आहे सनचा आहे. पण दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे 1.5 इंटू 10⁻11 मीटर. आता इथे मीटर मध्ये दिले काय कन्वर्ट करायची गरज आहे का नाही. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू
दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे 3.5 इंटू 10⁻22 न्यूटन. व्हॉट इज द मास ऑफ द सन, मास ऑफ द सन विचारलेलं आहे. आणि त्याने जी ची व्हॅल्यू दिली, जी ची व्हॅल्यू किती दिली 6.7 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजीचा स्क्वेअर. सगळ्यांना एक गोष्ट माहितीये, काय माहितीये, फोर्स इज इक्वल टू जी इंटू मास ऑफ द सन इंटू मास ऑफ द अर्थ डिवाइड बाय आर स्क्वेअर. तुम्हाला काय काढायचं, मास ऑफ द काय काढायचंय, सन काढायचं. आर स्क्वेअर इथे डिवाइड मध्ये पलीकडे जाऊन करणार आहे मल्टी, एफ इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय जी इंटू मल्टिप्लिकेशन म्हणजे इकडे करणार डिवायडेशन इंटू मास ऑफ द अर्थ. मग साईडला काय राहिला फक्त मास ऑफ द सन. मग तुमच्या फॉर्म्युला काय राहिला, मास ऑफ द सन इज इक्वल टू एफ इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय जी इंटू मास ऑफ द अर्थ. मग तुम्हाला ते व्हॅल्यू परत ठेवायचं, तुम्हाला ते व्हॅल्यू काय करायचं परत ठेवायचं. बघा तुम्ही कसं ठेवणार सगळ्या व्हॅल्यू. तुमचा हे किती आहे, फोर्स किती आहे दिलाय ना 3.5 इंटू 10⁻22 इंटू तुमचा आर किती आहे रे, आर किती आहे 1.5, बोला 1.5 इंटू 10⁻11. ओके, त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर डिवाइड बाय तुमचा जी किती आहे 6.7 इंटू 10⁻11 इंटू मास ऑफ द अर्थ किती आहे 6 इंटू 10⁻24. इथपर्यंत झालं. आणि मी तुम्हाला सांगितलं असं काय आलं की घाबरायचं नाही, त्यांना काय करायचं व्यवस्थित लिहून घ्यायचं. 3.5 इंटू 1.5 चा काय स्क्वेअर, मग त्याला दोन झाल्या 1.5 इंटू 1.5 इंटू काय राहिलं आता 10⁻22 आणि इथं काय राहिलं 10⁻². मग तुम्हाला काय सांगितलंय, जर स्क्वेअर आला तर काय नेहमी करायचं डबल, 11 दुने 22. तर काय तुम्ही करणार, कळलं इथपर्यंत 22. त्यानंतर 6.7 इंटू 6.7 इंटू 6 इंटू 10⁻11 इंटू 10⁻24. आता तुम्हाला एक गोष्ट कळली, यांचा गुणाकार करून घ्यायचा 3.5 इंटू 1.5 इंटू 1.5 किती गुणाकार येतोय बघा लवकर चला सगळ्यांनी. किती येतोय 7.87 येतोय बघा. काय येतोय इकडे लक्ष द्या, लक्ष द्या इकडं. मास ऑन द सन इज इक्वल टू 7.78. आता बघा लक्ष द्या 10⁻22 आणि 10⁻22 किती येईल रे 10⁻, गुड 10⁻44 डिवाइड बाय 6.76 किती येईल 14.0 40.2 इंटू आता मला सांगा 10⁻11 इंटू 10⁻24 किती आलं 10⁻13 13 ना 13. मग सिंपल मास ऑन द सन इज इक्वल टू 7.78 डिवाइड बाय 14.2 इंटू 10⁻44 इंटू 10⁻13. हे किती आलं, ह्याचा गुणाकार पण करा, दोघांचा भागाकार करा 7.78 डिवाइड बाय 40. आणि याचं जर आपण केलं 10⁻44 इंटू 10⁻13 त्याचं किती येते 44 - 13 किती येईल रे 31 येईल 31 10⁻31. ओके. आणि जर तुम्ही याचा भागाकार केला पूर्ण तर याचा भागाकार येतोय 0.196 आणि तुम्ही एक घर जर अलीकडे घेताय तर याचं किती 1.96 इंटू 10⁻13 kg. तर मास ऑन द सन किती झाला 1.96 इंटू 10⁻13
केज. ओके, परत सांगतो काय केलंय. व्हॅल्यू तुम्हाला दिल्या होत्या, सगळ्या लिहून घेतल्या. ते तुम्हाला फोर्स काढायला सांगितलं होतं आपलं, त्यांनी तुम्हाला मास ऑन द सन काढायला सांगितलं होता. फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घेतला, फॉर्म्युला शॉर्ट आउट केला, मास ऑफ द सन वेगळं केलं, बाकीची व्हॅल्यू काय केल्या आपण वेगळ्या केल्या. मग मास ऑफ द सन काढताना एफ ची व्हॅल्यू 3.5 इंटू 10⁻22 ठेवली. त्यानंतर आर ची व्हॅल्यू ठेवली, जी ची व्हॅल्यू ठेवली आणि एम मास ऑन द अर्थ ची व्हॅल्यू ठेवली. त्यानंतर काय झालं, प्रत्येकाची व्हॅल्यू आपण काय केल्या शॉर्ट आउट केल्या, वेगळ्या केल्या आणि यांचा गुणाकार वेगळा केला आणि यांचा गुणाकार काय केला वेगळा केलेला आहे. मग तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे ए रेस टू एम च्या स्क्वेअरच्या प्रमाणे ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन च्या प्रमाणे 10⁻44 आलं. यांचा गुणाकार केला किती आलं 7.78 आलं. डिवाइड बाय या दोघांचा गुणाकार केला किती आलं 14.2 आलं. इंटू 10⁻11 आणि 10⁻24 किती आलं 10⁻30. मग परत इथं हाच फॉर्म्युला ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन. त्या प्रकारे काय आलं 10⁻31 आणि यांचा भागाकार केला की उत्तर ते 0.196. आता मी एक घर पलीकडे नेलंय म्हणजे 31चं काय झालं 30 झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथं सगळी स्वाध्याय मधले काय संपलेले आहेत, तुमचे जेवढे काय गणित होते प्रॉब्लेम्स होते ते पूर्ण इथे संपलेले आहेत. सगळ्यांना समजलं का? ओके, तर ठीक आहे. आता हे झाल्यावर तुमचं काय करून घ्या, एवढं लिहून घ्या. ठीक आहे. आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. थँक्यू.